आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कोल्हापुरात एका मुस्लिम धर्मांध मुस्लिमांनी लव जिहादच्या नावाखाली साधारण 10 ते 15 आमच्या हिंदू मुलींना फसवून त्याचे फोटो काढून त्याच्या क्लिप काढून त्यांना बदनाम केल्याने अत्याचार केले. घटना कोल्हापूर घडलेली आहे. अमरावतीत घडलं, नागपूरमध्ये घडलं, आता कोल्हापुरात घडले आणि महाराष्ट्रात कुठे कुठे अशा घटना घडत आहेत. ह्या धर्मांध जी लोक आहेत मुस्लिम, त्यांनी आपल्या या हिंदू मुलींच्या विरुद्ध त्यांना बदनाम करायचं, उद्ध्वस्त करायचं, कुटुंब उद्ध्वस्त करायचं, हे छुपयुद्ध आपल्या विरोधात पोखरलेलं आहे. आमच्या हिंदू मुलींसुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. एक हिंदू मुलगी खराब करायची, बदनाम करायचं, तिचं कुटुंब बदनाम करायचं आणि त्याच्या मोबदल्यात प्रचंड पैसे मिळवायचे. हे पैसे देते कोण? ही साखळी कुणी तयार केली आहे? ह्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे? इथपर्यंत पोलीस खातं गृह खातं जाणार आहे की नाही जाणार आहे? गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या प्रकरणात SIT नेमा. कोल्हापूरचे जे गुन्हे घडले आहेत ते क्लब करा आणि ह्या SIT नेमून प्रमुख एक महिला वरिष्ठ अधिकारी नेमा आणि ह्याचा पोलखोल करा की ह्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे. भविष्यामध्ये आपण कारवाई करा, अन्यथा न करा. कराव्याशी आमची तुम्हाला विनंती आहे. परंतु हे धर्मांध लोकांचं हे चाललेलं उपद्व्याप आमच्या हिंदू भगिनींच्या बाबतीत थांबले नाहीत तर आम्हाला भविष्यामध्ये ऑपरेशन लंगडा ज्याला म्हणतो आपण, लंगडे ह्या लोकांना करीन, मारून ह्या लंगडं करायचं आम्हाला ऑपरेशन हाती घ्यायला लागेल आम्हाला. आणि या हिंदू भगिनींना माझी विनंती आहे, काही अशा अडचणी असतील, काही तुम्हाला त्रास असेल, अत्याचार होत असेल तर ह्या भावाकडे तुम्ही बिनधास्त या आणि आपलं मन मोकळं करा. यांचा आम्ही बंदोबस्त करू. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.